नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दर्पण अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा विज्ञानचा जो दुसरा धडा आहे म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 त्यामधले काही कन्सेप्ट्स क्लिअर करून घेणार आहोत। त्यामध्ये आपल्याला ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, ईटीसी ह्या संकल्पना काय आहेत ते थोडक्यात समजून घ्यायचं आहे। पण हे बघण्या अगोदर आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहित असायला पाहिजे। म्हणजे ह्या प्रोसेसेस तुमच्या शरीरामध्ये का घडतात, कुठं घडतात, त्यांचा उद्देश काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। बघा, सिंपली आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिवसांमध्ये घडत असतात। म्हणजे काय, मेकॅनिझम आपलं चालूच असते। त्यामध्ये घ्या सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम। म्हणजे काय, आता तुमच्या शरीरातली जी रक्ताभिसरण संस्था आहे, ठीक आहे, त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होते आपल्याला माहिती आहे। हार्ट हा त्याचा मेजर ऑर्गन असणार आहे। हार्ट त्याचं काम म्हणजे काय कंटिन्युअसली करत असतो, ठीक आहे। डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अन्न पचवण्याचं कार्य तिथले ऑर्गन्स करत असतात। मग ह्या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्या शरीरामध्ये काय लागते, एनर्जी लागते, आणि ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अन्न खातो, ठीक आहे। आता ऑटोट्रॉफ जे असतात म्हणजे प्लांट जे असतात ते स्वतःच्या शरीरामध्ये स्वतः अन्न बनवत असतात आणि ते स्वतःसाठी काही युटिलाइज करतात आणि बाकीचं जे अन्न आहे ते त्यांच्या बॉडी पार्ट्स मध्ये काय करतात, स्टोर करून ठेवतात। म्हणजे जसं की फ्रूट असेल, सीड्स असतील, आणि आपण ते जे बॉडी पार्ट्स आहेत प्लांटचे खातो आणि स्वतःसाठी एनर्जीसाठी काय करतो, त्याचा वापर करतो। तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये हे समजून घ्यायचं आहे की आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर कार्बोहायड्रेट, ठीक आहे। कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामधला महत्त्वाचा घटक असणार आहे आणि त्या कार्बोहायड्रेट पासून आपण काय करतो, एनर्जी मिळवतो। आता ह्याच कार्बोहायड्रेटचं डायजेशन किंवा रेस्पिरेशन कशा पद्धतीने होते, एरोबिक रेस्पिरेशन, ते आपल्याला ग्लायकोलिसिस या प्रोसेसमध्ये बघायचं आहे। आता बघा, या कार्बोहायड्रेटचं जे डायजेशन आहे म्हणजे ग्लुकोजचं डायजेशन जे आहे ते दोन पद्धतीनं होते। एक एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं अनएरोबिक रेस्पिरेशन। एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच ऑक्सी श्वसन म्हणतात त्याला, आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विनॉक्सी श्वसन म्हणतात। ऑक्सी श्वसन म्हणजे एक असं मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये काय होते, तर ऑक्सिजनचा वापर करून ह्या ग्लुकोजचं काय केलं जाते, डायजेशन केलं जाते। आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच विनॉक्सी श्वसन पद्धत अशी आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या अब्सेंट मध्ये काय केलं जाते, ग्लुकोजचं डायजेशन केलं जाते। तर आपल्याला आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जे ॲनिमल्स मध्ये घडून येते ते आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे। बघा, एरोबिक रेस्पिरेशन बघताना आपल्याला जो पहिला पॉइंट बघायचा आहे ग्लायकोलिसिस, त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया। ग्लायकोलिसिस म्हणजेच आता तुम्हाला पुस्तकामध्ये याची एक व्याख्या दिलेली असणार, ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड। तुम्ही पाठ करून ठेवता, ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड। झालं आपलं ग्लायकोलिसिस म्हणजे काय, प्रोसेस समजली का, हे महत्वाचं आहे। बघा, ह्याचं मी तुम्हाला जर 2-4 ओळी लिहिण्यासारख्या जर द्यायच्या म्हणलं तर ह्याचं दुसरं नाव आहे ईएमपी पाथवे। आता हे ईएमपी पाथवे याला नाव कसं काय दिलेलं आहे, तर एक ट्रायो होता सायंटिस्टचा, 3 जण, एमडेन, मेयरऑफ आणि पार्नस, ह्या तिघांनी मिळून आपल्या शरीरामध्ये घडणारं हे मेकॅनिझम डिटेलमध्ये स्टडी केलेलं होतं। म्हणून त्यांच्या ऑनरमध्ये हे नाव दिलेलं आहे ईएमपी पाथवे। ई स्टँड्स फॉर एमडेन, एम स्टँड्स फॉर मेयरऑफ अँड पी स्टँड्स फॉर पार्नस। ह्या तिघांनी त्या मेकॅनिझमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला होता, म्हणून याचं नाव, दुसरं नाव काय आहे, ईएमपी पाथवे। आता बघा, ह्याची सुरुवात होणार ग्लुकोज पासून। ह्या शब्दामध्येच दिलेलं आहे ग्लायको म्हणजे ग्लुकोज, आणि लिसिस ही टर्म काय डिफाइन करते बरं, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन। लिसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन। कशाचं ब्रेकडाऊन, ग्लायकोचं। ग्लायको म्हणजेच कोणाचं, ग्लुकोजचं। बरं, ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर काय, पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होतात। म्हणून आपण डेफिनेशन काय बनवलेली आहे,
breakdown of glucose into two molecules of pyruvic acid is called as glycolysis. बरं आता हे एवढं सोपं आहे का डायरेक्ट ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होणार आहे? नाही. तर ही खूप लेंदी प्रोसेस आहे. हा तुमचा ग्लुकोज मॉलिक्यूल, ग्लुकोजचं कन्व्हर्जन होणार ग्लुकोज 6-फॉस्फेट, त्यानंतर ग्लुकोज 1,6 डायफॉस्फेट. हे तर फक्त मी तुम्हाला 2 स्टेप्स सांगितल्या. अशा अप्रॉक्सिमेट 10 स्टेप्स आहेत. तेवढं तुम्हाला सिलेबसला दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला एवढं डिटेलमध्ये स्टडी करायचं नाही. तुम्हाला ते हायर स्टँडर्ड्समध्ये आहे. आपल्याला इथं फक्त एवढंच बघायचं आहे की या ग्लुकोजचं नेमकं शेवटी काय होते. बघा मी जसं सांगितलं तुम्हाला, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार आहे आणि ग्लुकोज पासून काय तयार होणार आहे बरं? पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल, पायरुविक ऍसिड 2 पायरुविक ऍसिड असेही म्हणू शकता. आणि सोबतच ह्याच्यामधून काही बाय प्रोडक्ट्स पडतील, तो म्हणजे NADH2. NADH2 चे 2 मॉलिक्यूल, पुन्हा ATP चे 2 मॉलिक्यूल असतील आणि H2O चे 2 मॉलिक्यूल असतील. तर हे ग्लायकोलिसिस मध्ये एवढंच आहे. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार पायरुविक ऍसिड मध्ये आणि सोबतच काय काय तयार होणार आहे? 2 H2O. म्हणजे बघा आपण इथं चांगलं लिहूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आपण ग्लायकोलिसिस बघत आहोत. हा ग्लुकोज, ठीक आहे, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कशामध्ये? पायरुविक ऍसिड मध्ये. म्हणजे 2 पायरुविक ऍसिड चे मॉलिक्यूल तयार होतील, पायरुविक ऍसिड, आणि सोबतच 2 NADH2, 2 ATPs आणि 2 H2O म्हणजे पाण्याचे मॉलिक्यूल तयार होतील. एवढंच आहे लक्षात ठेवायचं. ग्लायकोलिसिस जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इंटू 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुविक ऍसिड, त्याच्यानंतर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMP पाथवे. त्यानंतर हे कुठं घडते हे एक महत्वाचा पॉइंट आहे. इट ऑकर्स इन सायटोसोल. सायटोसोल हा एक पार्ट आहे. कशामध्ये असतो हा पार्ट? सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिस घडते म्हणलं तरी चालणार आहे, पण जर अजून तुम्हाला छान लिहायचं असेल तर सायटोसोल मध्ये असं तुम्ही लिहू शकता. आता बघा, आता ह्यालाच लिंक्ड बाकीचे 2 जे आहेत ना, क्रेब सायकल आणि ETC, हे दोन्ही याच्याशीच लिंक्ड आहेत. कसे बघा, आता ग्लायकोलिसिस कुठं घडलेलं आहे आपलं? सायटोप्लाझम मध्ये. कुठं घडलेलं आहे? सायटोप्लाझम मध्ये. आता जर ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये झालेला असेल तर पायरुविक ऍसिड सुद्धा कुठं असणार? आता ग्लायकोलिसिस संपल्यावर तो सुद्धा असणार सायटोप्लाझम मध्ये. हा नंतर ट्रान्सफर होतो कुठं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि ह्याचं कन्व्हर्जन होते कशामध्ये बघा? ऍसिटिल कोएन्झाइम ए. कशामध्ये कन्व्हर्जन होते? ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि हे कन्व्हर्जन होत असताना ह्याच्यातून सुद्धा 2 NADH2, 2 CO2 चे मॉलिक्युल्स रिलीज होतात. बघा आता आपण कुठं आलो? हे सगळं कुठं चालू होतं? सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये. आणि आता आपण एंटर करणार कुठं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रिया कोण आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. हे आपण 8वीला शिकलेलं आहे. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल.
आणि पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हणतात ते आपण ह्याच चॅप्टर मध्ये बघणार आहोत की मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हणतात. बघा, सायटोप्लाझम मध्ये हे सगळं घडलं. त्याच्यानंतर जो पायरुव्हिक ऍसिड होता तो कन्वर्ट झाला ऍसिडिल कोएन्झाइम मध्ये, कोएन्झाइम ए मध्ये, आणि आता आपण कुठे आलेलो आहोत, मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. आता हा ऍसिडिल कोएन्झाइम आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे बघा, NADH2 तयार होईल, FADH2 तयार होईल, CO2 चा मॉलिक्यूल तयार होईल आणि H2O चा मॉलिक्यूल तयार होईल. बघा, सुरुवात कुठून केलेली आहे, ग्लुकोज पासून. ग्लुकोज काय, कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे. ठीक आहे, कार्बोहायड्रेट कुठून आले, तुमच्या अन्नातून आले. तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट ॲज अ कॉम्प्लेक्स प्रोडक्ट गेलेला आहे. त्या कार्बोहायड्रेट मधला जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोज आपण कशामध्ये कन्वर्ट केला, पायरुव्हिक ऍसिड मध्ये. ही सगळी प्रोसेस कुठे घडलेली आहे, सायटोप्लाझम मध्ये. त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स इन्व्हॉल्व होतात. ते तेवढं व्यास्ट तुम्हाला नाही, तर तुम्हाला थोडक्यात आहे. पायरुव्हिक ऍसिड जो आहे तो नंतर ऍसिडिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होईल आणि तो ही बाकीची प्रोसेस कुठे घडणार आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. बघा, तो ऍसिडिल कोएन्झाइम आहे त्याचं ब्रेकडाऊन कशामध्ये होणार आहे किंवा डायजेशन कशामध्ये होणार आहे, NADH2, FADH2, CO2 आणि H2O. इथपर्यंत क्लिअर आहे. पायरुव्हिक ऍसिड तयार होताना आपल्याला 2 NADH2 चे मॉलिक्युल्स भेटलेत, 2 ATP चे मॉलिक्युल्स भेटलेत, 2 वॉटर मॉलिक्युल भेटले. ठीक आहे, आणि नंतर तो जो पायरुव्हिक ऍसिड तयार झालेला आहे त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए चं नंतर काय झालेलं आहे, NADH2 आणि FADH2, CO2 आणि H2. आता बघा, आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये ATP फक्त इथंच भेटलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये ATP मॉलिक्युल्स कोणते आहेत, सॉरी, आपल्या शरीरामध्ये एनर्जी मॉलिक्युल्स कोणते असतात, ATPs. आता ATPचा फुल फॉर्म तुम्हाला स्टेट बोर्डला येतो, असेच प्रश्न येत आहेत तुम्हाला सध्याला. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ATP म्हणजे काय. ATP म्हणजे काय, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. आता ॲडेनोसाइन हे काही नवीन नाही आपल्यासाठी. ॲडेनाइन हा नायट्रोजन बेस आहे. ॲडेनाइनला जेव्हा शुगर मॉलिक्यूल अटॅच होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, ॲडिनोसाइन. म्हणजे ॲडेनाइन प्लस, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, ॲडेनोसाइन म्हणजे काय, ॲडेनाइन प्लस ग्लुकोज किंवा सॉरी शुगर, काय म्हणू शकता, शुगर. ह्या दोघांना मिळून काय तयार होणार आहे, ॲडिनोसाइन. ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेटचे मॉलिक्युल यांना लिंक असतात. किती असतात, 3. आणि जेव्हा ॲडेनाइन एक नायट्रोजन बेस, दुसरा शुगर आणि त्याच्यासोबत 3 फॉस्फेटचे मॉलिक्युल असतील तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी असते. ठीक आहे, म्हणजे ते आपले एनर्जी मॉलिक्युल्स आहेत. आणि आपल्याला ती किती भेटलेले आहेत बघा, इथं 2 भेटलेले आहेत. मग एवढी लेंदी प्रोसेस आणि फक्त 2च ATP का, नाही. आता आपल्याला अजून एक प्रोसेस बघायची आहे. बघा, हा हे आपलं झालं ग्लायकोलिसिस, एक राहून गेलं मध्ये. हे ग्लायकोलिसिस घडलं सायटोप्लाझम मध्ये, आणि ऍसिटिल कोएन्झाइम एचं कन्व्हर्जन ह्या प्रोडक्ट मध्ये होणं म्हणजेच हे काय आहे, ह्यालाच म्हणतात क्रेब्स सायकल, किंवा ह्याला दुसरं नाव आहे सिट्रिक ऍसिड सायकल. ह्याला अजून एक नाव आहे, दॅट इज TCA सायकल. TCA सायकल म्हणजे काय, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. हे क्रेब सायकलचे 3 नाव. बघा, क्रेब सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिट्रिक ऍसिड सायकल अँड TCA सायकल. इट इज कॅरिड आउट इन मायटोकॉन्ड्रिया. हे कुठं घडत आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ड्युरिंग ब्रेकडाउन ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए there is a production of NADH2, FADH2, CO2 and water molecules. आता ह्या प्रोसेस मध्ये हे जे मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत, आता ह्यांचं काय होणार आहे बघा. ही झाली तुमची क्रेब सायकल. आता ETC नावाचं एक मेकॅनिझम तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये कॅरी आउट केलं जाते. ETC म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन.
इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन। आता ही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन फक्त मायटोकॉन्ड्रियामध्येच ऑपरेट होते, क्रेब सायकल सुद्धा मायटोकॉन्ड्रियामध्येच ऑपरेट होत होती। आता ह्या प्रोसेसमध्ये काय होते बघा, हा जो NADH2 आहे ना, एक NADH2 आणि दुसरा FADH2, ह्या दोघांचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार। दे आर ऑक्सिडाइज्ड अँड फॉर्म, काय फॉर्म होईल बरं इथं, NADH2 च्या एका मॉलिक्यूल पासून म्हणजे 1 NADH2 पासून काय तयार होते, 3 ATP चे मॉलिक्यूल तयार होतात। किती होतात, 3। आणि एका FADH2 च्या मॉलिक्यूल पासून 2 ATP तयार होतात। आणि सोबतच ETC मध्ये H2O सुद्धा तयार होतो। बघा, इथं सुद्धा वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहे, इथं सुद्धा वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहे, आणि इथं सुद्धा वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहे। म्हणजे ग्लायकॉलिसिस मध्ये, क्रेब्स सायकल मध्ये आणि ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये, तिन्ही मध्ये काय होते, वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होते। सोबतच इथं तुम्हाला NADH2 चे मॉलिक्यूल बघायला भेटतात, म्हणजे हेच NADH2 नंतर कुठं वापरले गेले असतील, इथं। त्यानंतर क्रेब्स सायकल मध्ये जे NADH2 फॉर्म झालेले आहेत, FADH2 फॉर्म झालेले आहेत, ते सुद्धा कुठं वापरले गेलेले आहेत, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये, त्यांचे ATP मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी आपण काय केलेला आहे, त्याचा वापर केलेला आहे। हे ATP मॉलिक्यूल्स तुमच्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात। आणि आता हे कसं झालेलं आहे बघा, तुमच्या शरीरामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेता तुमच्या शरीरामध्ये जेवणाच्या माध्यमातून, फूडच्या माध्यमातून, तर तो ग्लुकोज शरीराच्या प्रत्येक ऑर्गनच्या सेल्सकडे पाठवला जातो, आणि त्याच ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन काय होतात, हे ATP चे मॉलिक्यूल्स तयार होतात आणि आपल्या शरीराला एनर्जी भेटते। तर हे सगळं कशाच्या बाबतीत होतं बरं, एरोबिक रेस्पिरेशनच्या बाबतीमध्ये। कशाच्या बाबतीत होतं, एरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे असं रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो। पण ग्लुकोज हा ऑक्सिजनच्या म्हणजे ऑक्सिजन असेल तरी ग्लायकॉलिसिस होऊ शकते, आणि ग्लायकॉलिसिस नसेल तरी ऑक्सिजन नसला तरी ग्लायकॉलिसिस होऊ शकते। ते एरोबिक आणि अनएरोबिक दोन्ही पण आहे, ठीक आहे। आता ह्यानंतर आपल्याला बघायचं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन काय असते। हे झालं एरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अनएरोबिक रेस्पिरेशन। आपण थोड्या वेळाखाली एरोबिक रेस्पिरेशन मधले ग्लायकॉलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC चेन हे 3 कन्सेप्ट बघितले होते। आता बघा, आपण काय म्हणलं होतं, काही प्राणी असे आहेत जे एरोबिक रेस्पिरेशन करतात, काही असे आहेत जे अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, म्हणजे ग्लुकोज, ठीक आहे। आता बघा, एरोबिक प्राण्यांमध्ये लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड मध्ये होणार, ठीक आहे, कारण की लिपिड हे कशापासून बनलेले असतात, फॅटी ऍसिड पासून। हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, हे कॉम्प्लेक्स फॉर्म आहे, हा सिंपल फॉर्म आहे, ठीक आहे, सिंपल फॉर्म। आता फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झाल्याच्या नंतर काही एन्झाईम्सच्या मदतीनं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये। इकडे बघा, प्रोटीन्सचे कंपोनेंट्स कोणते आहेत, अमायनो ऍसिड्स। हे आपण पहिल्या धड्यामध्येच बघितलेलं आहे, मी तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस मध्ये सांगितलं होतं की जी पॉलीपेप्टाइड चेन आहे ती अमायनो ऍसिड पासून बनलेली असते, आणि त्याचे tRNA असतात ते अमायनो ऍसिड्स घेऊन येतात, ठीक आहे। ते अमायनो ऍसिड पेशीमध्ये कुठून आलेले आहेत, बघा, तुम्ही आहारामध्ये जे प्रोटीन्स खाल्लेले आहेत त्याच्यापासूनच अमायनो ऍसिड्स तयार झालेले आहेत, आणि त्या अमायनो ऍसिड्स पासून तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या पार्टनं त्यांना जे अमायनो ऍसिड पाहिजे ते फॉर्म करून घ्या। कारण की हा कॉम्प्लेक्स आहे, हा सिंपल आहे, ह्याला फोडलं आणि पुन्हा जोडल्यासारखं काम, पण जोडून हा प्रोटीन बनवला नाही, वेगळा त्यांना पाहिजे तो, ते आपण तिकडे प्रोटीन सिंथेसिस मध्ये बघितलं होतं। बघा, लिपिड पासून फॅटी ऍसिड, प्रोटीन पासून अमायनो ऍसिड, आणि त्या दोघांचंही कन्व्हर्जन कशामध्ये होणार, ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये। ग्लायकॉलिसिस या सायकलच्या माध्यमातून आपण ऍसिटिल कोएन्झाइम पर्यंत पोहोचलो होतो। आपल्याला काय पाहिजे, ऍसिटिल कोएन्झाइम, म्हणजे ऍसिटिल कोएन्झाइम भेटला म्हणजे आपण कुठे एंटर करणार, क्रेब्स सायकल मध्ये। आणि पुढे काय होते आपल्याला माहित आहे, क्रेब्स सायकल मध्ये जे बाय प्रोडक्ट भेटतात NADH2, FADH2, त्यांचं कन्व्हर्जन नंतर ATP मध्ये होणार, ETC चेन मध्ये जाऊन ती सगळी प्रोसेस कुठे घडते, मायटोकॉन्ड्रिया मध्ये, आणि हे जे आहे ते सगळं कुठे घडणार आहे, सायटोप्लाझम मध्ये। हे झालं एरोबिक रेस्पिरेशनच्या बाबतीत। आता अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघा, जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे
तो ग्लुकोज मॉलिक्यूल ग्लायकोलिसिसच्या अंडर जाणार, कारण की ग्लायकोलिसिस ही एरोबिक प्रोसेस पण आहे आणि अनएरोबिक प्रोसेस सुद्धा आहे. ठीक आहे, ग्लायकोलिसिसच्या अंडर जाणार, ग्लायकोलिसिसच्या अंडर गेल्यानंतर पायरुविक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होणार. आता हे जे तुम्हाला 3 वेगवेगळे कॉलम दाखवलेले आहेत ते कशासाठी आहेत बघा. हा कॉलम जो आहे तो ईस्ट साठी दाखवलेला आहे, ईस्ट साठी. हा दाखवलाय इरिथ्रोसाइटिक सेल्स साठी किंवा मसल सेल्स साठी. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आणि हे जे आहे काही मायक्रोब्स असे आहेत बघा, आपण बघितलंय काही मायक्रोब्स आहेत ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. म्हणजे काय, काही जमिनीमध्ये राहणारे मायक्रोब्स असतील तिथं त्यांना ऑक्सिजन अवेलेबल नसतो, म्हणून त्यांची बॉडी मेकॅनिझमच असा आहे की ते ह्या प्रोडक्टचं काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. आणि त्याचं कन्व्हर्जन त्यांनी कशामध्ये केलं, ते कशामध्ये करतात बघा, व्हिटॅमिन्स मध्ये. आता इकडे बघा, ग्लुकोजचं कन्व्हर्जन अगोदर पायरुविक ऍसिड मध्ये करून घेतलेलं आहे ग्लायकोलिसिसच्या थ्रू, नंतर फर्मेंटेशन झालेलं आहे. म्हणजे काय, अल्कोहोल तयार होतो तिथून. काही ऑर्गॅनिझम मध्ये अल्कोहोल, काहींमध्ये ऍसिड. बघा इकडे अल्कोहोल तयार झालाय आणि ही प्रोसेस कोणामध्ये घडते, ईस्ट मध्ये घडते. इथं बघा पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन, पायरुविक ऍसिडचं नंतर काय होणार, फर्मेंटेशन होणार. फर्मेंटेशन म्हणजे काय, ग्लुकोजचं एकतर कोणत्या तरी अल्कोहोलमध्ये किंवा कोणत्या तरी ऍसिडमध्ये कन्व्हर्जन होणं म्हणजेच काय, फर्मेंटेशन. बघा फर्मेंटेशन झालं, इकडे अल्कोहोल तयार झाला होता, इथं लॅक्टिक ऍसिड तयार झालेला आहे. आणि हे सगळं कुठं घडत आहे, इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स काय आहेत आपल्याला माहित पाहिजे. इरिथ्रोसाइट्स आर पार्ट ऑफ आरबीसीज, म्हणजे तुमच्या लाल पेशींचा तो एक प्रकार आहे आरबीसीजचा, इरिथ्रोसाइट. सॉरी, इरिथ्रोसाइट्स म्हणजेच आरबीसीज. आणि मसल सेल्स. बघा आपल्या शरीरामधल्या जे मसल सेल्स असतात ते अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. कसं सर, आपण तर एरोबिक आहोत. बरोबर. बघा तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा तुम्हाला दम लागतो ना, म्हणजे ऑक्सिजनचा सप्लाय होत नाही, म्हणजे डिप्लिशन ऑफ ऑक्सिजन. मग तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय नाही, तुमच्या जे मसल सेल्स असतात ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मधून कमी एनर्जी मिळते, त्याच्यामुळं आपल्या मसल्समध्ये लॅक्टिक ऍसिड जमा होते. म्हणून तुम्हाला व्यायाम केल्याच्या नंतर ते, म्हणजे तुम्ही समजा व्यायामाला सुरुवात केली असेल, 1-2 दिवस नवीन असाल तर ते तुमच्या मसल्स अशा जाम झाल्यासारखं होतं. त्याच्या मागचं कारण हे आहे, तुमच्या मसल्समध्ये लॅक्टिक ऍसिड जमा होऊन असलेला आहे. कशामुळं, तर अनएरोबिक रेस्पिरेशन मुळे. हे झालं अनएरोबिक रेस्पिरेशन, हे झालं एरोबिक रेस्पिरेशन. आता ह्याच्यासोबतच तुम्हाला जर एमसीक्यूच्या अनुषंगानं काही बघायचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटणार आहे. प्रोटीन्स पासून सुद्धा 4 किलो कॅलरी एनर्जी भेटणार आहे. आणि फॅटी ऍसिड्स पासून आपल्या शरीराला 9 किलो कॅलरी एनर्जी भेटत असते. हे तुम्हाला जर एमसीक्यू मध्ये येणार असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. बघा एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन आपण बघितलं होतं. काय होतं, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. एरोबिक प्राणी काय करतात, तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये, दॅट इज ग्लायकोलिसिस, नंतर ऍसिटिल कोएन्झाइम आहे त्याचं कन्व्हर्जन FADH2 NADH2 CO2 आणि H2O, दॅट इज क्रेब सायकल. क्रेब सायकलचं एक सांगायचं राहून गेलं. क्रेब सायकल हे नाव काय आहे, क्रेब सर हॅन्स क्रेब नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी त्या सायकलची स्टडी पहिल्यांदा केली होती, म्हणून त्यांच्या ऑनरमध्ये त्या प्रोसेसला क्रेब सायकल असं नाव देण्यात आलेलं आहे. दुसरं नाव ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड सायकल आणि तिसरं नाव सिट्रिक ऍसिड सायकल, हे आपण बघितलं होतं. हे परीक्षेच्या अनुषंगानं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. 1 लाइनर किंवा MCQ टाईप मध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन, नॉन एरोबिक रेस्पिरेशन डिटेलमध्ये बघितलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.